नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात होणाऱ्या पावसाचा चला तर सविस्तर आढावा घेऊया। 25-26 मे रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। काही भागामध्ये गारपिटीची पण शक्यता वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। सांगली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये। नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊस राहील। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे अमरावती जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता राहील। तसेच अकोला जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अकोला जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये। लातूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। हिंगोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। नमस्कार, बाय बाय।